AI मुळे पृथ्वीवरचं मानवाचं नियंत्रण सुटून कदाचित मानवी सृष्टीला धोका निर्माण होईल ह्याची शक्यता 100% आहे. हे सगळ्या शास्त्रज्ञांना वाटतं. जगातले म्हणजे ज्यांनी AI डेव्हलप केलं त्यांना AIचे गॉडफादर म्हणतात. त्या सर्व शास्त्रज्ञांचं त्याच्याबद्दल एकमत. जगामध्ये जी सगळी स्पर्धा चालू आहे ती सायंटिस्ट AI साठी चालू आहे आणि खास करून चीन विरुद्ध अमेरिका ही जी स्पर्धा आहे ती सायंटिस्ट AI साठी आहे. आणि ह्यामध्ये आता कोरिया पण आलेली आहे. भारताने 3 गोष्टींकडे बघितलं पाहिजे. एक सॉव्हरेंटी, दुसरं सायन्स आणि तिसरं सिक्युरिटी. एलॉन मस्क ह्यांनी तर अगदी अलीकडे म्हटलं जाहीररित्या की मानवाचा AI वरचा कंट्रोल सुटण्याची शक्यता येत्या 5 वर्षात जवळजवळ 20% आणि त्यानंतर काय होईल काय सांगता येत नाही. ह्या पुढे जे विज्ञान येईल, जे तंत्रज्ञान येईल त्याच्यावर AIचा खूप कंट्रोल असेल आणि हा कंट्रोल जर का अमेरिकेतल्या 4 कंपन्या आणि चीनच्या 4 कंपन्या अशा 7-8 कंपन्यांकडे असेल तर संपूर्ण मानवाच्या भवितव्यावरतीच ते नियंत्रण ठेवतील. AI क्षेत्रातील जागतिक स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यावर भारत उभा आहे. सार्वभौमत्व, विज्ञान आणि विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेसाठी AIचा वापर कसा करावा यावर 15 जानेवारी रोजी दिल्लीत एक महत्त्वाचा संवाद होणार आहे. इंडियाज AI गॅम्बिट. नीती, तंत्रज्ञान, संरक्षण आणि उद्योग क्षेत्रातील देशातील आघाडीचे विचारवंत भारताच्या AI क्षेत्रातील भवितव्याचा रोडमॅप इथं मांडणार आहेत. याच महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने आजचा हा पॉडकास्ट. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माझ्याबरोबर आज चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा आहेत एकूणच पॉलिसी क्षेत्रातले, युद्धातले, आंतरराष्ट्रीय संबंधातले एक दिग्गज व्यक्तिमत्व संदीप वासलेकर सर. तर स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँक वरती. सर, वेगवेगळ्या विषयांवरती बोलतातच तुम्ही. थिंक बँक वरचे सरांच्या वेगवेगळ्या मुलाखती बघितल्या असतील, पण गेल्या मुलाखतीमध्ये सरांनी उल्लेख केला तो म्हणजे एआयचा आणि एआय मुळे होऊ घातलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचा. आपण थिंक बँक वरती सातत्यानं एआय विषयी बोलत आलोय, मात्र त्याची चौकट ही जॉब रेडीनेस, आपल्यावरती होणारे परिणाम, काही प्रमाणात इतिहास यांच्याविषयी राहिलेली आहे. पण आता असं लक्षात येते की एआय पॉलिसी, एआय बद्दलचे जागतिक संबंध, एआय आणि युद्ध ज्याचा उल्लेख सरांच्या मागच्या मुलाखतीत आलाय, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, हे सुद्धा मुद्दे तितकेच महत्वाचे आहेत. आणि याबद्दल भारताला रेकमेंड करणारं पॉलिसी डॉक्युमेंट सर आणि सरांची टीम घेऊन येते. त्यानिमित्तानं मला सरांशी एआय या विषयावर फक्त बोलायचं आहे. तर तुमच्या मते तुम्ही ज्यावेळी जगभरातल्या एआय विषयी बोलताय, ज्याचा ओझरता उल्लेख गेल्या भागात आला, तुमच्या मते एआय नक्की काय आहे आणि मग आपण त्याच्या पॉलिसी वगैरे गोष्टींकडे येऊ. आता पहिल्यांदा माझा जो AIचा संबंध आहे तो मी सांगतो आणि मग मी AI म्हणजे मला काय अभिप्रेत आहे हो, ते मी सांगतो. कारण AI बऱ्याच दृष्टीने त्याच्याकडे बघितलं जातं. आपण जेव्हा मागे भेटलो होतो त्यावेळेला मी सांगितलं होतं की AI मुळे अणुयुद्ध होऊ नये म्हणून माझे प्रयत्न चालू होते. हो. तर त्या काळामध्ये माझी AI मधले जे मोठे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याशी भेटीगाठी सुरू झाल्या. बर. तर त्यामध्ये खास करून ते जेफ्री हिंटन. अच्छा. तर जेफ्री हिंटन ह्यांनी आधुनिक AIचा शोध लावला, बर. जनरेटिव्ह AI. त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. बर. आत्ताचा मागच्या डिसेंबर मधला म्हणजे हो. डिसेंबर 24चा. अच्छा. AI मधलं पहिलं नोबेल पारितोषिक ते जेफ्री हिंटन ह्यांना मिळालं. अच्छा. असे ते शास्त्रज्ञ आहेत की त्यांनीच म्हणजे AI हे 50 सालापासून त्याचा हळूहळू विकास झालेला आहे. पण ज्याला आपण जनरेटिव्ह AI म्हणतो हो. किंवा जनरल पर्पज AI म्हणतो ते म्हणजे ते आधुनिक ते जेफ्री हिंटन. त्याशिवाय AIचे जे दिग्गज आहेत योशिया बेंजुओ, स्टुअर्ट रसेल, हे सगळे माझ्या संपर्कात आहेत. म्हणजे ते संपूर्ण जगात जे AI पुढे कुठे जायला पाहिजे ह्या मागे असलेले जे शास्त्रज्ञ आहेत ते माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांच्याशी माझा संवाद चालू होतो. तर ह्यांना AI का अभिप्रेत आहे आणि त्यांच्या ची असलेल्या सहवासामुळे मला AI काय अभिप्रेत आहे हे मी पहिल्यांदा सांगतो. कारण AI म्हणजे लोकांना बरंच काही वेगळं वेगळं वाटतं. मी AI कडे 3 टप्प्यांनी बघतो. म्हणजे हे शास्त्रीय टप्पे नाही आहेत, मी माझ्या सोयीसाठी केलेले आहेत. आता बऱ्याच लोकांना AI मध्ये ChatGPT, DeepSeek, ग्रॉक वगैरे हे जे कन्व्हर्सेशनल AI म्हणजे संभाषणात्मक AI ते AI वाटतं. तर AIच्या हायरार्कीमध्ये हे साधारण लोअर मिडल लेवलला येतात. हे हायर लेवल AI नाहीये. बरोबर. हे मिडल लेवलचे आहेत. हायर लेवल जे AI आहे त्याची उदाहरणं म्हणजे ऑटो ML0, बर. अल्फा फोल्ड,
बर हे जे आहे ते त्याला खूप मोठा डेटा लागत नाही. बर म्हणजे हे जे मिडल लेवलचे आहे त्याला खूप मोठा डेटा लागतो. मोठी मोठी अब्जावधी डॉलरची डेटा सेंटर्स केली जातात, ऊर्जा लागते. जे वरच्या लेवलचे जे ए आहे त्याला सायंटिफिक ए म्हणतात. अच्छा त्याला त्याला डेटा लागत नाही आणि हे जे वरच्या लेवलचे जे ए आहेत ते त्याला सायंटिफिक आहे किंवा वैज्ञानिक ए आहे, ते नवीन शोध लावू शकतात अच्छा आणि आणि विज्ञानाची भविष्यातली व्याख्याच बदलू शकतात. हे वरच्या लेवलचे आहे. मधल्या लेवलचे ए आय म्हणजे हे. त्यानंतर जे खालच्या लेवलचे ए आहेत ते म्हणजे नॅरो ए आय. तर हम्म, नॅरो ए आय म्हणजे ते पूर्वीपासून होते. म्हणजे ChatGPT, DeepSeek वगैरे याच्या आधीपासून होते. आता हे नॅरो ए आय खालच्या लेवलचे कसे म्हणजे सायंटिफिक सॉफिस्टिकेशनमध्ये खालचे, पण त्याची उपयुक्तता खूप आहे. बर हां. आता नॅरो एआयचं उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं एक चांगलं उदाहरण म्हणजे माझे मित्र आहेत प्रतापराव पवार, की ते सकाळचे एक चेअरमन आहेत. त्यांनी बारामतीच्या शुगर फार्म्समध्ये एक प्रोजेक्ट केलेला आहे, की ते एक सेन्सॉर्स लावून त्याचा डेटा ते कलेक्ट करतात आणि त्यामुळे इथे हवामानात काय बदल होईल, पाण्यात काय बदल होईल, जमिनीत काय बदल होईल, हे ते प्रेडिक्ट करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती ते म्हणतात 30% वाढलेली आहे. हम्म, तर हे जे आहे ते सिंपल ए आहे एकदम हम्म. आणि ते पूर्वीपासून आहे. असंच ए आहे आंध्र प्रदेश, तेलंगणा इथे देखील शेतकरी वापरतात. म्हणजे केवळ भारतात सांगायचं झालं तर. त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात पण हे वापरलं जातं. पण ह्यासाठी जेफ्री हिंटननी शोध लावलेल्या एआयची गरज नाहीये. हे पहिल्यापासून आहे आणि हे आपण त्याचा विकास करू शकतो. अ, तर थोडक्यात सारांश म्हणजे 3 प्रकारचे आहे. वरचं सायंटिस्ट आहे, की ज्याच्यामुळे विज्ञानाची दिशा बदलेल. मधलं ते कन्व्हर्सेशनल आहे, म्हणजे जे ChatGPT, Grokसारखं आणि सायंटिफिकली कमी, पण उपयुक्तेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यासाठी, पेशंटसाठी म्हणजे नॅरो आहे. असे ते 3 आहेत. जगामध्ये जी सगळी स्पर्धा चालू आहे, ती सायंटिस्ट एआय साठी चालू आहे. अच्छा हां. मधल्या एआयकडे कोणी फार बघत नाहीये. बर आणि खालचं एआय तर सगळ्यांनाच मान्य आहे, की खूप चांगलं आहे. ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचं भलं होतं, हेल्थ सेक्टरचं भलं होतं. ह्याच्यामुळे कदाचित ब्रेस्ट कॅन्सर देखील तुम्हाला शोधता येईल. कित्येक म्हणजे अनेक चांगले त्याचे फायदे आहेत. त्याच्यामुळे ते असायला पाहिजे ह्याबद्दल सगळ्यांचं सहमत आहे जगभर. पण मधल्या याबद्दल थोडीफार चर्चा चालू आहे. म्हणजे जे ChatGPT सारखं इक्विव्हलंट. पण ती खरी जी स्पर्धा आहे ती वरच्या सायंटिस्ट आहे याबद्दल. आणि खास करून चीन विरुद्ध अमेरिका ही जी स्पर्धा आहे ती सायंटिस्ट आहे यासाठी आहे. हम्म, आणि ह्यामध्ये आता कोरिया पण आलेली आहे. कोरियामध्ये अलीकडे एक खूप महत्त्वाची अशी घटना घडली. ती म्हणजे की एक टीम आहे. हम्म. त्याचा जो प्रमुख आहे तो 23 वर्षाचा मुलगा आहे. अच्छा आणि ह्या टीममध्ये सगळे 18 ते 22 ह्या वयोगटातली मुलं आहेत. त्यांनी अमेरिका आणि चीन ह्यांच्यापेक्षाही जास्त किंवा ह्यांना टफ कॉम्पिटिशन देऊ शकेल, अशी सायंटिस्ट याच्या कंपनीची स्थापना केली. बर आणि त्यांनी स्पेसर म्हणून एक मॉडेल काढले. ते जगातल्या टॉप मॉडेल्स पैकी, की ह्या स्पेसरमुळे नवीन वैज्ञानिक तत्वांचा हम्म, म्हणजे सायंटिफिक थिअरम ह्याचा शोध लागेल पुढच्या वर्षीपासून. हो म्हणजे केवळ जे वैज्ञानिक प्रश्न आहेत त्याला उत्तर नाही, बरोबर. तर तर विज्ञान म्हणजे काय त्याची डेफिनेशनच ते बदलेल. आणि ही 18 ते 22 वर्षाची मुलं आहेत आणि त्यांनी अतिशय कमी खर्चात ते स्पेसर निर्माण केलं आणि इतर ते करतील. तर सायंटिस्ट याची जी स्पर्धा आहे ती अमेरिका, रशिया आणि आता दक्षिण कोरिया ह्यांच्यामध्ये सुरू आहे. रशिया पण कदाचित त्यात असेल, पण रशियामध्ये काय चाललं त्याची माहिती फारशी बाहेर येत नाही, त्याच्यामुळे कल्पना नाहीये. तर ही जी जी स्पर्धा चालू आहे, ती स्पर्धा एका पराकोटीला गेली, जी वरच्या सायंटिस्ट यायची. आणि ही जी मधली जी कन्व्हर्सेशनल एआय आहेत, ती यांनी पण एक सीमा क्रॉस केली आणि एका पलीकडे जर का ते गेले, तर त्यांची आणि सायंटिस्ट ह्याच्यामध्ये बॉर्डर लाईनवरती जर का ते आले, तर जगामध्ये खूप मोठी अनिश्चितता होईल. अच्छा पॉझिटिव्ह असं होईल, की नवीन-नवीन शोध लागतील आणि निगेटिव्ह असं होईल, की मनुष्य जाती जी आहे किंवा मनुष्य एक स्पेसीज आहे आपण म्हणू, त्याचा एआयवरचा कंट्रोल कमी होईल अच्छा आणि मानवाच्या पेक्षा अधिक वेगाने एआय स्वतः निर्णय घ्यायला लागेल आणि मानवाला फसू पण शकेल. मानवाला म्हणजे संपूर्ण मानवाला, म्हणजे एका मानवाला नाही, संपूर्ण मानवी सृष्टीला फसवू शकेल आणि त्याचे काय परिणाम होतील ते काही सांगता येत सांगता नाही. येत नाही. तर असा हा एआयचा प्रवास चालू आहे.
आणि ह्या दृष्टीने बरीच राष्ट्र आता जागरूक होत आहेत. तर उदाहरणार्थ सप्टेंबरमध्ये ब्राझीलने काही कायदे पास केले. तर त्यांनी बघितलं की हे जे मधल्या लेव्हलचे एआय म्हणजे ChatGPT सारखं, ते एआय मुलांना खूप उद्युक्त करते. म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना. आणि ते कधी-कधी मुलांना एआयने केलेल्या बॉटच्या प्रेमात पाडतं. त्यांच्याशी रोमान्स करायला लावतं आणि मुलं आत्महत्या करतात. हा खूप चिंतेचा विषय आहे, की मुलं एका भास म्हणजे एक आभासी बॉट बरोबर हे करून अमेरिकेत पण ते चाललेलं आहे. म्हणून ब्राझीलने कायदा पास केला, की ह्यापुढे ज्या मोठ्या-मोठ्या एआय कंपन्या आहेत, त्यांनी ही मुलांशी खेळ खेळणारी एआयची मॉडेल जी आहेत, ती रोलबॅक केली पाहिजेत. अच्छा. नाहीतर त्यांना ब्राझीलमध्ये ह्या कंपन्यांना येण्याची परवानगी नाही. तर त्यांनी ब्राझीलने हा कायदा पास केला. त्याच्यावरती ब्राझीलच्या संसदेत 3 वर्षे चर्चा चालू होती. बर. हां. तसंच अमेरिकेच्या सिनेटमध्ये पण आता बऱ्याचशा पालकांकडनं पत्र यायला लागले, की तुम्ही काहीतरी करा, ब्राझीलसारखा कायदा पास करा. तर तिथे पण खूप प्रेशर आलेलं आहे. तर ते हे मधलं. वरच्या याबद्दल तर प्रचंड प्रमाणामध्ये वाद चालू आहेत. आता गमतीची गोष्ट अशी आहे, की हे जे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे मी जेफ्री हिंटन यांचा उल्लेख करा. म्हणजे ज्यांनी एआय डेव्हलप केलं. दुसरे डेमिस हसाबिस त्यांची माझी भेट नाही झाली. त्यांना पण नोबेल पारितोषिक मिळालं आता. तर हे जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांना खात्री आहे, की एआयमुळे पृथ्वीवरचं मानवाचं नियंत्रण सुटून कदाचित मानवी सृष्टीला धोका निर्माण होईल, ह्याची शक्यता 100% आहे. बर. हे सगळ्या शास्त्रज्ञांना वाटतं. बर. हां, जगातले म्हणजे ज्यांनी एआय डेव्हलप केलं, त्यांना एआयचे गॉडफादर म्हणतात, त्या सर्व शास्त्रज्ञांचं याच्याबद्दल एकमत आहे. आता पुढची अ, पायरी एआय डेव्हलप करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने आहेत ओपन एआय म्हणजे ज्यांनी ChatGPT काढलं. दुसरं एलॉन मस्क यांची एक्स एआय ज्यांनी ग्रॉक काढलं. तिसरी अँथ्रोपिक म्हणून आहे अमेरिकेमध्ये आणि चीनमध्ये डिपसिक आहे, बायडू आहे. अशा ज्या कंपन्या आहेत, ह्या सगळ्यांचे जे मालक आहेत किंवा जे प्रमोटर्स आहेत, त्यांना पण असं वाटतं, की ह्या एआयमुळे काहीतरी कुठेतरी 5 वर्षात होऊन मानवाचा कंट्रोल सुटेल. हे एआय डेव्हलप करणाऱ्या कंपन्यांच्या जनकांनाच वाटतं आणि हे त्यांनी जाहीरपणे म्हटलेलं आहे. एलॉन मस्क ह्यांनी तर अगदी अलीकडे म्हटलं जाहीररित्या, की आज मानवाचा एआयवरचा कंट्रोल सुटण्याची शक्यता येत्या 5 वर्षात जवळ-जवळ 20% आणि त्यानंतर काय होईल काय सांगता येत नाही. पण शास्त्रज्ञांमध्ये आणि ह्यांच्यामध्ये फरक काय आहे कंपन्यांच्या मालकांमध्ये? शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की आपण ह्या मार्गाने जातोय, तर ह्या मार्गाने जाऊ नये. म्हणून अजूनही वेळ आहे. तर त्याच्यावरती आपण आत्ताच अ, त्याला लागेबंद केलं पाहिजे. त्याच्यावरती नियंत्रण आणलं पाहिजे. कंपन्यांच्या मालकांचं म्हणणं असं आहे, की हे अशा तऱ्हेने जी सायंटिफिक एआयची डेव्हलपमेंट चाललेली आहे किंवा मिडल लेव्हल एआयची जी ॲडव्हान्स्ड जर का झालं तर ही डेव्हलपमेंट चालू आहे, ही भयानक आहे. पण हे बाकी सगळे लोकं भयानक करतायत. मी एकटा चांगला आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्यावरती सोल्युशन आणू शकेल. ह्या बाकीच्यांना तुम्ही बंद करा. मी फक्त मानवतेला जे अतिशय एक उपयोगी पडेल आणि मानवाचं आयुष्य सुकर होईल आणि बरेचसे आपले आजार नाहीसे होतील, शेतीचे प्रॉब्लेम सुटतील, असं जे सगळं जे आहे शिक्षणाचे प्रॉब्लेम सुटतील, असं सगळं एआय मी एकटा डेव्हलप करतोय. हे बाकीचे सगळे मानवतेला धोका करतात. पण त्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं. आणि अमेरिकेचे सगळे जे मालक आहेत, त्या सगळ्यांना वाटतं आम्ही सगळे चांगले आहेत, पण चीनचे लोकच असं डेव्हलप करतात. आणि चीनचे जे सगळे जे कंपन्यांचे मालक आहेत त्यांना वाटतं आम्ही एकदम पूर्ण नियंत्रणाखाली आहोत, आम्ही सोशलिस्ट आहोत, कम्युनिस्ट आहोत, आम्ही कधी मानवतेच्या विरुद्ध विचार करत नाही. पण हे अमेरिकन भांडवलशाही आहेत, ते असं करतायत. तर म्हणजे पण एवढं ते मान्य करतात, की ह्यामुळे धोका आहे. फक्त मीच एकटा चांगला, बाकी सगळे विध्वंसक असं त्यांना म्हणतात. ह्या पुढे जाऊन जर का तुम्ही बघितलंत, तर जे राज्यकर्ते आहेत बऱ्याच देशातले, ते हे धोका आहे मान्य करायला तयार नाहीत, बऱ्याचशा अच्छा. प्रमाणामध्ये. बरं. हां, म्हणजे ज्यांनी एआय डेव्हलप केलं ते शास्त्रज्ञ मान्य करायला तयार आहेत. जे कंपन्या डेव्हलप करतात त्या मान्य करायला तयार आहेत. पण शास्त्रज्ञ आणि आयटी इंडस्ट्री हे मान्य करायला तयार नाहीये. आता एआय आणि आयटी ह्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत. बरोबर. एआयमुळे फाउंडेशनल मॉडेल येतात आणि आयटी इंडस्ट्री त्याच्यापासून ॲप्स तयार करते. राइट. तर ही जी ॲप्स तयार करणारी जी आयटी इंडस्ट्री आहे, ती मान्य करायला तर नाही. ते म्हणतात, की असं मोठं एआय निघणारच नाही आणि त्याच्यामुळे काही धोका होणारच नाही. तर तर त्यांचं म्हणणं आपण धोक्यावरती बोलूच नाही.
आपण फक्त चांगलं चांगलं बोलूया की एआयमुळे कसं चांगलं होईल, मग प्रगती कशी होईल, हा प्रश्न कसा सुटेल, तो प्रश्न कसा सुटेल, गव्हर्नन्स कसं सुधारेल, ट्रान्सपोर्टेशन. आपण फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी बोलूया. आणि आय टी बरोबर काम करणारे जे टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मधले सायंटिस्ट आहेत ते पण हे मान्य कराल, म्हणजे खालच्या लेवलचे सायंटिस्ट ते पण हे मान्य करतात, कारण ते ऍप्स डेव्हलप करतात. तर ते मान्य करायला तयार नाही. तर जगामध्ये हा हा असा एक विरोधाभास तयार झालेला आहे. सर एक खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि एवढे प्लेयर दिसत आहेत की ऐकूनच असं चक्र फिरतात. आपण भारताकडे येऊ. हा. यातनं एक कळतं की एआय फक्त टेक्नॉलॉजीच्या अँगलनं बघून उपयोग नाही. त्याच्याकडे पब्लिक पॉलिसीच्या, सोशल गुडच्या, फिलॉसॉफीच्या अंगानं बघावं लागेल. तर या सगळ्यामध्ये आता भारत कुठं आहे आणि भारतानं कुठली दिशा शोधली आणि पत्करली पाहिजे? भारताची एक दिशा 3 नोव्हेंबर 25 पर्यंत होती. हम्म. 3 आणि 4 नोव्हेंबरला काही घोषणा केल्या सरकारने आणि भारताने दिशा बदलली. बर. आणि ह्यामध्ये अजूनही पुढे काही निर्णय घेण्यात येतील असा माझा अंदाज आहे. तर 3 नोव्हेंबरपर्यंत भारताची काय दिशा होती की जे आय टी इंडस्ट्री म्हणत होती ती, हम्म. की हे जे सायंटिस्ट आहे किंवा जे धोकादायक आहे त्याकडे आपण बघायचं नाही. तर आपण जास्तीत जास्त ॲप्स डेव्हलप करायची आणि आपण आपल्या विकासासाठी लोकांचं जीवन समृद्ध करण्यासाठी वापरायची. आणि ते हे जे AGI, ASI वगैरे हे जे प्रकार आहेत, ऑटोमेल झिरो वगैरे ह्याकडे आपल्याकडे ह्याच्याबद्दल बोलण्याचीच तयारी म्हणजे बरं. गरज नाही. हे सरकारचं म्हणणं नव्हतं. सरकार गप्प होतं. सरकारने काहीच म्हटलं नाही. पण आपली जे आय टी इंडस्ट्रीचे जे मोठे-मोठे हे आहेत, जे नेते आहेत ते म्हणतात. बरेचसे जे IIT मधले वगैरे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं सगळ्यांचं हे म्हणणं होतं. मीडियातल्या लोकांचं म्हणणं होतं. तुम्ही 2 नोव्हेंबरपर्यंत जर का सगळी मीडियाची आर्टिकल्स बघितली असती, तर ती फक्त एआयचा उपयोग शिक्षणासाठी, ग्रामीण भागासाठी, गव्हर्नन्ससाठी कसं ह्याच्यावरतीच होती. त्याच्यामुळे धोके काय होतील किंवा काय होईल त्याबद्दल काही नव्हती. तर माझं म्हणणं असं होतं, की भारताने एआयकडे बघताना, कारण मला हे जगात काय चाललंय ह्याचा अंदाज असल्यामुळे भारताने हे आपलं जे यूज केस कॅपिटल म्हणतात की म्हणजे त्याचा ॲप्स डेव्हलप करायची, ती एक चांगली गोष्ट आहे. ती केलीच पाहिजे आणि नॅरो एआय पण चांगलं आहे. म्हणजे शेतीसाठी खास करून त्याचा जो उपयोग होतो, त्याचा मी खूप सपोर्ट करतो. तर ते पण चांगलं आहे. पण हे करताना भारताने जे मोठं पिक्चर आहे, हम्म. त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. जर का जगामध्ये एक महत्त्वाचं राष्ट्र म्हणून जर का तुम्हाला स्थान निर्माण करायचं असेल, कारण आता बरेचसे देश भारताच्या पुढे निघून गेलेले आहेत. म्हणजे एआयच्या स्पर्धेत म्हटलं तर US, UK आणि चायना हे सगळ्यात प्रमुख आहेत. साऊथ कोरिया त्यात आलेले. आता हे 4 प्रमुख झालेले आहेत देश. UAE बऱ्याच प्रमाणात पुढे आलंय. सौदी अरेबिया पुढे येतोय आणि फ्रान्स प्रयत्न करतोय. तर ऑलरेडी जगातल्या ज्या 5 टॉप 5-6 पोझिशन्स आहेत, त्या इतर राष्ट्रांनी घेतलेल्या आहेत. हो. तर मला वाटतं की आता तरी आपण आपलं स्थान एक देश म्हणून कळायला पाहिजे आणि ते कधी शक्य होईल? तर केवळ हे एक यूज केस, आय-टी इंडस्ट्रीला धंदा मिळेल, ह्या पलीकडे जाऊन म्हणजे त्याला मिळाला पाहिजे आणि ते आपण लोकांसाठी उपयोग केला. पण ह्या पलीकडे जाऊन भारताने 3 गोष्टींकडे बघितलं पाहिजे. एक सॉव्हरेनिटी, बर. दुसरं सायन्स आणि तिसरं सिक्युरिटी. बर. ह्या 3 गोष्टी म्हणजे सॉव्हरेनिटी, सायन्स आणि सिक्युरिटी ह्या 3 गोष्टींकडे आपण बघितलं पाहिजे. तर सॉव्हरेनिटी म्हणजे की भारताचं सार्वभौमत्व, की भारताने स्वतःचा काहीतरी जगात जे एआयच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतःचा कंट्रोल हे करा तरी थोडं शक्य नाही. त्याच्यामध्ये बरीच तांत्रिक कारणं आहेत. म्हणजे जेवढं मी म्हणतो तेवढं सोपं, पण त्या दृष्टीने आपण वाटचाल सुरू केली पाहिजे आणि त्याचे अनेक मार्ग आहेत. मग ते जास्त तांत्रिक चर्चेत जात नाही, पण त्याचे अनेक मार्ग आहेत. म्हणजे फेडरेटेड एआय म्हणून एक प्रकार आहे. पण मी आता त्या दृष्टीने जर का चर्चा करायला लागलो तर मग ज्यांना तांत्रिक ज्ञान नाही त्यांना हे बोरिंग वाटेल सगळं. हो. हां. आणि दुसरं माझं म्हणणं आहे की भारताने सायन्स एआय डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि तिसरं आपण सिक्युरिटी, खास करून आपली राष्ट्रीय सुरक्षा, नॅशनल सिक्युरिटी ह्याचा नक्कीच विचार केला पाहिजे. हम्म. आणि एआयचे जे परिणाम आहेत ते भारतावरती खूप आहेत, कारण आपल्याला दहशतवादाचा खूप मोठा धोका आहे. आता ज्यावेळेला पहलगामवरती मध्ये हल्ला झाला हो. आपल्या नागरिकांवरती, त्यावेळेला ते जे दहशतवादी होते ते जंगलातून वगैरे भारतात आले. आता जी नवीन एआयची टूल्स आहेत त्यामुळे त्यांना असं सगळं रिस्क घेऊन इथे येण्याची गरजच नाहीये. त्यांनी इथे कुठल्याही शहरात बसून ते
घरातल्या घरात लॅपटॉपवरती हे करून ते जैविक अस्त्र करू शकतात किंवा रासायनिक अस्त्र करू शकतात. तर आपल्याला हा खूप मोठा धोका आहे. तर अशा प्रकारचं जे आहे त्यासंबंधी त्याला प्रतिबंध आणण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने किंवा ऑटोनॉमस एआय झालं तर काय होईल? त्या प्रयत्न केला पाहिजे. तर म्हणून मी प्रत्येकाला सांगत होतो, की आपण सॉव्हरेन, सायंटिफिक आणि सिक्युरिटी एआय ह्या दृष्टीने बघितलं पाहिजे. तर त्याकडे जास्त कोणी लक्ष द्यायला तयार नव्हतं. इतकंच काय कित्येक प्रोफेसर देखील म्हणाले, की हे बघायची गरजच काय तुम्हाला? आपण फक्त चांगलं-चांगलं बोलूया. माझे संशोधक जेव्हा ह्यांना भेटले माझ्या टीममधले, त्यांना हेच आहे, तुम्ही कशाला बोलता?" म्हणे, "आपण चांगलं बोलूया सगळं." पण झालं काय 2-3 नोव्हेंबरला सरकारनेच सर्वोच्च पातळीवरती निर्णय घेतला आणि भारताची नवीन दिशा ठरवली. तर 3 नोव्हेंबरला पंतप्रधानांनी खूप मोठी घोषणा केली, जी मला वाटते मागच्या अनेक वर्षातली भारताच्या पंतप्रधानांनी दूरगामी परिणाम होऊ शकतील आणि देशाचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकेल, अशी केलेली एक अतिशय महत्त्वाची घटना आहे. पण त्यावरती मी फारशी चर्चा बघितली नाही. तर त्यांनी काय केलं, की डीप टेक म्हणजे हे ॲप्स डेव्हलप करणं वगैरे नाही किंवा समजा तुम्हाला काहीतरी रिटेल गुड्स पाहिजे असेल किंवा रेस्टॉरंटचं जेवण पाहिजे असेल, तर एक कंपनी म्हणते आम्ही अर्धा तासात देऊ, दुसरी कंपनी म्हणते आम्ही 10 मिनिटात देऊ. तसले प्रकार नाही. तर तुम्हाला जर का सेमीकंडक्टर डेव्हलप करायचे असतील किंवा तुम्हाला क्वांटम कॉम्प्युटर डेव्हलप करायचे असतील किंवा तुम्हाला ब्रेन सायन्सवरती आधारित काही डेव्हलपमेंट करायचे असतील, तर असं डीप सायन्स, डीप टेकवरती आधारित जर का तुम्हाला संशोधन आणि ते मार्केटमध्ये आणायचं, असं करायचं असेल तर सरकारकडून 1,00,000 कोटीचा फंड त्यांनी अनाउन्स केला. बापरे! बरं. हां, म्हणजे हा एवढा मोठा फंड आत्तापर्यंत भारतात कधीच केला नव्हता. खास करून डीप सायन्ससाठी कधीच केलेला नव्हता. हा एवढा मोठा फंड अनाउन्स केला. आणि ह्याचं जर का जनतेने म्हणजे वैज्ञानिक क्षेत्र ज्यांना कळतं आणि एंटरप्रेन्युअर्स, उद्योजक ह्यांनी जर का पंतप्रधानांना आणि देशाला जर का सरकारला जर का चांगला प्रतिसाद दिला, त्यातून भारताचं भवितव्य अतिशय बदलून जाईल आणि उज्ज्वल होईल. आणि हे जर का चांगल्या प्रमाणे झालं, तर आपण अमेरिका, चीन, कोरिया ह्यांच्याशी कमीत कमी स्पर्धा तरी करायला लागू. हां. कारण तर डीप टेक आणि कारण ज्यावेळेला 1,00,000 कोटी म्हणजे ही प्रचंड मोठी रक्कम झाली. आंतरराष्ट्रीयदृष्ट्या ही कमी आहे. मी सांगतो तुम्हाला आकडे. पण तरी देखील आपल्या दृष्टीने खूप मोठी आहे. पण केवळ सरकारने तुम्हाला एक खूप मोठी रक्कम अवेलेबल केली त्याच्याने बदल होणार नाही. तर आता जे आपले वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट्स मधले जे सायंटिस्ट आहेत, इव्हन जे विद्यार्थी आहेत किंवा उद्योजक आहेत, ह्यांनी प्रतिसाद देऊन तशी डेव्हलपमेंट त्या दृष्टीने त्यांनी नवीन-नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी डेव्हलप करायला पाहिजे. आता त्यांना पैसे नाहीत हे कारण नाहीये. म्हणजे सरकारच त्याला तयार आहे. पण सरकार हुशार आहे, ते डोनेशन देत नाहीयेत. त्यांनी ते नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या मार्गे ते सर्क्युलेट करतील. बरं. म्हणजे बँक काय करते, की बघते की तुमचा प्रोजेक्ट व्हायबल आहे की नाही, त्याला मार्केट आहे की नाही, हे सगळं तुम्हाला दाखवायला लागेल. दाखवायला लागेल. म्हणजे असं नाही की सरकारकडे पैसे आहेत आणि माझा कुठल्यातरी राजकीय नेत्याशी ओळख आहे म्हणून मी हे करीन असं नाही. तर सरकारने अतिशय विचारपूर्वक, हुशारीने त्याचा मार्ग ठरवलेला आहे. पण ह्याला जर का आपण प्रतिसाद दिला, आपण म्हणजे लोकांनी प्रतिसाद दिला, तर ह्याच्यातून भारतामध्ये एक नवीन प्रकारचं संशोधनात्मक मार्गाने जायचं एक मार्ग निघेल. आणि पुढच्या काही वर्षांमध्ये म्हणजे 26-27 मध्येच, येत्या काही महिन्यांमध्येच अशी आताची अतिशय समाधान देणारी अशा अनेक नोकऱ्या आता उपलब्ध होतील, हजारोंमध्ये युवकांसाठी. पण ज्या युवकांना फक्त ॲप्सच करायची आहेत, त्यांना काही भवितव्य नाही. पण ज्या युवकांची इच्छा आहे, की आपण खरोखरच जगावरती काहीतरी परिणाम करू शकू, असं डीप रिसर्च आपण करू, अशी त्यांची इच्छा आहे. आणि भले त्यांना त्यांच्यामध्ये उद्योजकता नसेल, पण उद्योजक जर का त्यांना ही अशी करतील. जर का उद्योजकांनी जर का कंपन्या काढल्या, तर अशा युवकांना संधी मिळू शकेल. त्यामुळे भारताचं संपूर्ण संपूर्ण जे हे आहे, भवितव्य ते बदलू शकेल. तर कारण सायंटिफिक आहे. तर पंतप्रधानांनी जे मी म्हणत होतो 3 प्रकारचे एआय, सायंटिफिक एआय मधलं कन्व्हर्सेशनल एआय आणि तिसरं जे एक नॅरो आहे. तर ही जी घोषणा केली सरकारने ती सायंटिफिक एआय वृद्धिंगत करण्यासाठी हा भारतातला पहिला प्रयत्न.
दुसरी त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मला वाटतं 4 नोव्हेंबरला दुसरी अनाउन्समेंट केली. त्यावेळेला त्यांनी सिक्युरिटी एआय बद्दल पण त्यांनी अनाउन्समेंट केली. बर अच्छा, ती फक्त सिक्युरिटी एआय बद्दल नव्हती, तर ती ओव्हरऑल भारताच्या एआयचं भवितव्य कसं असावं त्यासाठी गाईडलाईन्स त्या गाईडलाईन्स त्यांनी अनाउन्स केल्या. पण त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच नॅशनल सिक्युरिटी आणि आउट ऑफ कंट्रोल एआय ह्याचा उल्लेख केला आणि ह्याच्यावरती प्रतिबंध म्हणजे त्यातपासून येणाऱ्या धोक्यांवरती प्रतिबंध घेण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. हम्म. तर ह्या 2 मोठ्या बदलांची अनाउन्समेंट 3-4 नोव्हेंबरला सरकारने केली आहे. सर्वोच्च पातळीवरती केलेली आहे. आणि जी दुसरी जी अनाउन्समेंट झाली, जी त्याच्यामध्ये सिक्युरिटी आहे त्यात केवळ सिक्युरिटी नाही, त्यांनी 7 वेगळ्या सूत्रांची त्यांनी अनाउन्समेंट केली. त्यात सिक्युरिटी हा एक अँगल होता. तर ही जी अनाउन्समेंट केली आहे त्यांनी, की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची जी वेगवेगळी विभाग आहेत, जी मंत्रालय आहेत, त्या सर्वांनी एकत्र येऊन त्याचा अभ्यास करून त्यांनी अनाउन्समेंट केली. ही केवळ एआय डिपार्टमेंटची अनाउन्समेंट नाहीये. तर त्याला इंग्लिशमध्ये होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच म्हणतात. म्हणजे संपूर्ण गव्हर्नमेंट अप्रोच. माझ्या अंदाजे अजूनही काही नवीन दिशा किंवा नवीन योजना पुढच्या काही काळामध्ये सरकारकडनं येतील. कारण 17-18 फेब्रुवारीला भारत सरकार जगातली एआयवरती सगळ्यात मोठी जी समिट आहे, ते भारत होस्ट करते. बर हां, ते आणि माझ्या अंदाजे जगातले 30-40 देशांचे प्रमुख, जगातले अनेक नोबेल शास्त्रज्ञ, अनेक मोठे-मोठे उद्योजक जागतिकदृष्ट्या ते त्याच्यामध्ये भाग घेतील. उदाहरणार्थ एआय ज्या चिप्सवरती चालतं ते NVIDIA कंपनी करते. NVIDIAचे जे सर्व आहेत जेनसिंग हुआंग ते दिल्लीमध्ये येतील. त्यांची मुकेश अंबानीबरोबर पार्टनरशिप आहे. मुकेश अंबानी तिथे असतील. आणि डेमिस हसाबी ज्यांचा मी उल्लेख केला शास्त्रज्ञ, ते डीप माइंडचे प्रमुख आहेत ते असतील. असे जगातले खूप व्यक्ती असतील, पण 30-40 देशांचे एक राष्ट्राध्यक्ष पण असतील. तर त्यामुळे कदाचित त्या परिषदेमध्ये देखील भारत काही महत्त्वाच्या काहीतरी अनाउन्समेंट्स करतील. तर भारताने आता ही दिशा केलेली आहे. पण केवळ सरकारने धोरण आखून उपयोग नाही, म्हणजे आता देशाने त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. तर आम्ही जानेवारी 15च्या दरम्यान आमच्या संस्थेतर्फे ह्याचं सगळ्याचं सॉव्हरेन एआय, सायंटिस्ट एआय, सिक्युरिटी एआय ह्याकडे भारत कसा जाईल ह्याचं एक डिटेलमध्ये विश्लेषण म्हणा किंवा एक मार्ग दाखवण्याचं एक डॉक्युमेंट आम्ही रिलीज करू. 2 मुद्दे यातनं येतात. हे जे एवढं सगळं आहे, या एआयला ड्राईव्ह करण्याची मूळ क्षमता सरकार नावाच्या एंटिटीत आहेत का? हा पहिला भाग. आणि याला जोडून येणारा भाग म्हणजे सरकारनं काय करायचं तर जीपीयू विकत घ्यायचे, फॅसिलिटेटर व्हायचं आणि मग प्रायव्हेट प्लेयर्स किंवा सायंटिस्ट काम करत राहतील. हा अप्रोच अजूनही आहे का योग्य आहे? एक म्हणजे काय, की दुसऱ्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देतो मग पहिला. जीपीयू आपण विकत घ्यायचे, तर त्यावरती सध्या बरीच बंधनं आहेत. अमेरिकेने बंधनं घातलेली आहेत. बरं. तर अमेरिकेने ठरवलंय की भारताला 50,000 जीपीयूच्या वरती विकायचे नाहीत, विकून द्यायचे नाहीत. अच्छा. हां, आणि आपण 38,000 ऑलरेडी घेतलेले आहेत. तर अर्थात हे जो निर्बंध आहे तो कायमचा राहणार नाही, पण ह्यासाठी प्रयत्न करायला लागतील आणि ते फक्त सरकार करू शकतं. ते बाकी कारण हे सरकारी पातळीवरती की ही चर्चा होईल किंवा हे बार्गेनिंग होईल. पण सरकारने केवळ जीपीयू विकत घ्यायचे बंद एक असं नाही की सरकारला पाहिजे तेवढे सरकार घेऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीत 50,000चं बंधन आहे. माझ्या अंदाजे असं वाटतं की ज्या अग्रेसिव्हली सरकार जातंय तर त्यांची बोलणी चालू असतील. मला कल्पना नाही त्यांची काय बोलणी चालू आहेत, पण मला वाटतं ही जी मर्यादा आहे ती बहुतेक करून आपल्याला वाढवून मिळेल. तर जीपीयू विकत घ्यायचं सोपं नाहीये. म्हणजे तर तर हा एक भाग आहे. पण आत्तापर्यंत जे चालू आहे हे सगळं, तुम्ही म्हणतात की सरकार, प्रायव्हेट सेक्टर, सायंटिस्ट. तर आत्तापर्यंत जे चालू आहे त्यात जास्तीत जास्त सरकारच सगळा पुढाकार घेते. बरं. आणि सकारात्मक काम फक्त सरकारच करते. अच्छा. प्रायव्हेट सेक्टरकडनं किंवा शास्त्रज्ञांकडनं काही होतच नाही अजूनपर्यंत तरी. बरं. म्हणजे आपल्याकडे सगळंच्या सगळं सध्या सरकारच करतंय. सरकारमध्ये बरेच विजनरी ब्युरोक्रॅट्स आहेत. म्हणजे त्यांच्यावरती लिमिटेशन्स असून देखील ते खूप पुढे ते देशाला पुढे नेण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करतायत. तर त्यांनी पहिली पायरी काय केली होती, की मला वाटतं 23 का 24 मध्ये सरकारने केवळ एआयसाठी
10,000 कोटींचा फंड अनाऊन्स केला. पण त्यांना जी सगळी ही मिळाली अर्ज त्यांच्याकडे आले सरकारकडे, ते सगळे अर्ज कसे होते की तिथे अमेरिकेमध्ये इंग्लिशमध्ये चॅट जीपीटी करतात किंवा डीपसिक चिनीमध्ये करतात. आम्ही तेलुगूमधलं मॉडेल काढू किंवा मराठीतलं मॉडेल काढू. म्हणजे ते जे करतात तीच कॉपी आम्ही करू, फक्त आमच्या भाषेत करू. अर्थात त्याचे फायदे आहेत. म्हणजे समजा त्या मॉडेलपासून तुम्ही काही लोकोपयोगी ॲप्स काढली, तर समजा जो आंध्रमधला जो डॉक्टर असेल किंवा सोलापूरमधला डॉक्टर असेल, त्याला मराठीमध्ये ते ॲप वापरता येईल किंवा आंध्रमधल्या डॉक्टरला तेलुगूमध्ये ते वापरता येईल किंवा उत्तर प्रदेशमधल्या डॉक्टरला हिंदीमध्ये वापरता येईल. म्हणजे हा एक फायदा आहे. पण त्यात मूळ वैज्ञानिक असं काही नाहीये. तुम्ही जे तिकडे चाललंय त्याचं तेच तुम्ही मॉडेल घेणार, त्यात थोडा बदल करणार आणि ते आपल्या भारतीय भाषांमध्ये आणणार. आता सरकारला सगळी ॲप्लिकेशन अशी मिळेल तर सरकार तरी काय करणार? कारण हे शेवटी जे उद्योजक आहेत आणि शास्त्रज्ञ आहेत त्यांचं काम आहे. शेवटच्या राउंडमध्ये नंतरच्या पुढच्या राउंडमध्ये त्यांना थोडीफार वैज्ञानिकदृष्ट्या सॉफिस्टिकेटेड अशी जी मॉडेल, त्याला रिझनिंग मॉडेल्स म्हणतात, त्याची काही अर्ज त्यांच्याकडे आला असे मी ऐकू नये. आता मला तिथे काय चालेल सरकारची प्रत्येक गोष्ट माहिती नाही, पण जे मी मीडियामधून जे वाचलं ते. पण तरी बहुतांश जे आपले उद्योजक आहेत त्यांचा सगळ्यांचा रोख आणि इव्हन शास्त्रज्ञ आणि जे प्राध्यापक त्यांचा सगळ्यांचा रोड ऍप्लिकेशन करण्यावरतीच आहे. तर त्यांनी 10,000 कोटी उपलब्ध करून दिले. तरी पण मग सरकारने मग त्यातले बरेचसे पैसे व्हाया जीपीयू म्हणजे जीपीयू घेऊन लोकांना देण्यासाठी वापरले आणि त्यातून बरीचशी लोकल लँग्वेज मॉडेल्स तयार झाली. पण ही लोकल लँग्वेज मॉडेल चॅट जीपीटी बरोबर स्पर्धा करणार नाही आहेत. इव्हन स्थानिक भाषेत देखील स्पर्धा करणार नाही आहेत. तर ती मॉडेल्स अशी आहेत की त्यापासून सरकारला जे उपयोगी ज्या सेवा आहेत, सरकारी सेवा म्हणजे अगदी रेल्वेच्या रिझर्वेशन पासून ते तुमच्या लँड रेकॉर्ड्स पर्यंत, त्यासाठी त्याचा उपयोग होईल अशा प्रकारची आपण ती मॉडेल्स डेव्हलप केलेली आहे. तर म्हणजे केवळ सरकारी कामासाठी आहेत ती, कन्झ्युमरसाठी नाही आहेत ती किंवा सायंटिस्टसाठी पण नाही आहेत. तर सरकारकडनं आता ते 10,000 कोटी ज्या वेळेला होते त्यावेळेला हे झालं. आता 1,00,000 कोटी ज्या वेळेला उपलब्ध आहेत, तर त्यावेळेला आता बघायला पाहिजे की प्रायव्हेट सेक्टरकडनं, उद्योजकांकडनं, शास्त्रज्ञांकडनं काय प्रतिसाद मिळतो. आता काही चांगली उदाहरणं आहेत. म्हणजे आता जसं मी कोरियाचं उदाहरण दिलं, तसं बंगलोरमधल्या देखील 18-20 वर्षाच्या मुलांनी काही कंपन्या काढल्यात 1-2 आणि त्यांनी जे तुम्ही चॅट जीपीटी, डीपसिक जे आपण टाइप करून जे चालतं, तर त्याने व्हॉइसवरती हे होणारं चॅट डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे एक एजंट डेव्हलप केलेलं आहे त्याने. तर असे काही प्रयत्न चालू आहेत. पण मला म्हणणं सरकार प्रायव्हेट सेक्टरच्या अनेक पायऱ्या पुढे आहेत. ती फारच इंटरेस्टिंग अपडेट आहे, असा खरं तर विचार शक्यतो होत नाही. मग याला जोडून माझा ब्रॉडर प्रश्न आहे, जो पुढचे बरेचसे प्रश्न कव्हर करतो. तुम्ही जे रेकमेंड करताय त्यानुसार येथून पुढं सरकारनं काय काय केलं पाहिजे एआय भारतात व्यवस्थित चालावा म्हणून, आणि मग त्याला प्रायव्हेट सेक्टरनं कसं उत्तर दिलं पाहिजे? आपण हे 3 एआय बघितले, तर सायंटिस्ट यासाठी सरकारने आता फंड उपलब्ध केलाय. आता ह्याला प्रायव्हेट सेक्टरने नवीन चांगले प्रोजेक्ट्स आणून उत्तर दिलं पाहिजे त्याला, की ठीक आहे. आणि प्रायव्हेट सेक्टरने कॉम्प्लिमेंटरी फंडिंग पण आणलं. आता भारतात आणि इतर देशात फरक काय आहे? जगात सगळीकडे प्रायव्हेट सेक्टरच्या पैशाने एआय डेव्हलप झालेलं आहे. आपला एकच देश असा आहे की जिथे सरकार पुढाकार घेते आणि सरकार आपले पैसे गुंतवते. तर आपलं प्रायव्हेट सेक्टर काही करायलाच तयार नाहीये अजून, म्हणजे जेवढं पाहिजे त्या प्रमाणात. तर ह्याला प्रायव्हेट सेक्टरनी उत्तर दिलं पाहिजे आणि शास्त्रज्ञांनी, कारण प्रायव्हेट सेक्टर एकटं काय करणार, तर ह्यांनी हे केलं पाहिजे. पण दुसरं असं आहे की सरकारने म्हणजे देशाच्या बाहेर जागतिक पातळीवरती की जे जागतिक सुरक्षतेसाठी जे प्रयत्न चालू आहेत, की जे डेंजरस एआय त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी त्या आणि त्यात युनोनी पण आता ती मागणी केलेली आहे. त्यामुळे युनोचा आपण सभासद असल्यामुळे आपण ती मागणी अप्रत्यक्षरित्या मान्य केलेली आहे. तर त्यामध्ये आपण नवीन विचार आणले पाहिजेत काही आणि ते जागतिक जे चर्चा चालू आहे ते आपण पुढे मांडल्या पाहिजेत. म्हणजे मी असं म्हणतो की कुठलाही एक देश जागतिक प्रॉब्लेम सोडवू शकत नाही. तर सगळ्याच देशांचा सहभाग पाहिजे. त्याप्रमाणे आपला पण त्याच्यामध्ये सहभाग पाहिजे. कारण जागतिक सुरक्षामध्ये आपली सुरक्षा पण आली. म्हणजे समजा जर का टेररिस्ट किंवा दहशतवादी प्रबळ झाले आणि त्यांच्या हातात काही टूल्स आली,
तर सगळ्या जगाला धोका आणि आपल्याला जास्त आहे, कारण आपल्याकडे दहशतवाद्यांचा म्हणजे जे एक थैमान आहे त्यांनी बरेचदा मांडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तर सरकारकडनं मुख्य म्हणजे जे जागतिक सुरक्षितता आणि पर्याय आणि राष्ट्रीय सुरक्षितता या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. पण अंतर्गत डेव्हलप होण्यासाठी आता सरकारने खूप मोठं पाऊल उचललं. आता प्रायव्हेट सेक्टर आणि सायंटिस्ट ह्यांनीच आता पुढची पावलं उचलली पाहिजेत. याच्यात युजर म्हणून मी किती लिटरेट झालं पाहिजे, म्हणजे थोडंसं इलॅबोरेट करतो. मध्यंतरी ज्यावेळी नॅनो बनाना सारखे ट्रेंड आले किंवा फोटो एडिट करायचे ट्रेंड आले, त्यावेळी खूपदा असं दिसलं की वेगवेगळ्या AI चे प्लॅटफॉर्म आपला डेटा वापरतात. म्हणजे फोटो जरी पूर्ण कपड्यातला दिला असला तरी कुठला तरी तीळ दिसला, हां. त्याच्यातून असं लक्षात येतं की डेटा माइन केला जातोय. हं. त्याच्यावरची रिएक्शन अशी असते की ते सिरियसलीच घेतलं जात नाही. हं. प्रायव्हसी असेल, सॉव्हरेनिटी असेल, युरोपनं डेटा प्रोटेक्शनचा लॉ खूप आधी बनवला. आपल्याकडे आता तो येतोय. तर ह्या सगळ्याकडं इंडिव्हिज्युअल म्हणून आणि आपल्या देशाचा नागरिक म्हणून कसं बघितलं पाहिजे? नाही, आता भारताकडे ऍक्च्युली डेटा प्रोटेक्शन किंवा ओव्हरऑल AI गव्हर्नन्ससाठी 2 कायदे आहेत. हं, एक ऑलरेडी आलेला आहे डेटा प्रोटेक्शनचा. आता दुसरा नवीन एक कायदा येतो आणि तो जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह असेल. तर त्या कायद्यातून बऱ्याचशा गोष्टी हे होतील. हं. तर युजर म्हणून काय केलं पाहिजे, खरं तर मला त्यातलं फारसं ज्ञान नाहीये किंवा कारण माझी जे काम आहे ते सगळं सायंटिस्ट वरती चालू आहे. पण सरकार म्हणून जे काय व्हायला पाहिजे हो. त्यासंबंधी त्यांनी एक नवीन ते कायदा काढतायत, दुसरा कायदा म्हणजे जो 23 डेटा प्रोटेक्शनचा कायदा त्याच्यानंतर. तर तो कायदा जो आहे तो युजर्सना बऱ्याच प्रमाणात प्रोटेक्शन देईल. तो नवीन कायदा येईल तो. हो. तर आता शेवटी कायदा जरी आणला तरी त्याचं त्याप्रमाणे पालन करणं, त्याप्रमाणे बिहेवियर करणं हे लोकांमध्येच अवलंबून आहे. हं. शेवटचा प्रश्न. कॉन्फरन्स होतीये, तुमचाही पेपर येईल, अजून लोकं काम करत असतील. जसं आपण आधीच्या मुलाखतीत म्हणालेलो, पुढच्या काही वर्षात भारताची AI बद्दलची दिशा काय असायला हवी आणि काय असेल असं प्रॅक्टिकली, प्रॅग्मॅटिकली वाटतंय? एक म्हणजे AI आल्यापासून आपल्याकडे एक संकुचित दृष्टिकोन होता, की आपण फक्त युजर केस कॅपिटल व्हायला पाहिजे. म्हणजे आपण फक्त ॲप्स डेव्हलप करायचे, ह्या पलीकडे काही करायचं नाही. हो. तर हा दृष्टिकोन आता बदलला आहे भारताने. यापुढे मला वाटते, की ह्या मार्गाने म्हणजे आता मार्ग तर ठरवलेला आहे. तो चांगला मार्ग आहे. तो अधिक सशक्त करण्यासाठी किंवा अधिक बळकट करण्यासाठी अनेक बारीक-बारीक सूचना देता येतील. त्यासंबंधी मी बोलत नाही किंवा त्याच्यामध्ये अजून फंड मोठा करण्यासाठी तशा बऱ्याच सूचना. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आता हे पुढे जाण्यासाठी हा मार्ग ठरवलेला हा पुढे जाण्यासाठी प्रामाणिकपणे हं. अ, त्याला संपूर्ण समाजातून पाठिंबा मिळाला पाहिजे. आणि मुख्य गोष्ट आपण ही लक्षात ठेवली पाहिजे, की ह्या पुढे जे विज्ञान येईल, जे तंत्रज्ञान येईल त्याच्यावर AIचा खूप कंट्रोल असेल. आणि हा कंट्रोल जर का अमेरिकेतल्या 4 कंपन्या आणि चीनच्या 4 कंपन्या अशा 7-8 कंपन्यांकडे असेल, तर संपूर्ण मानवाच्या भवितव्यावरतीच ते नियंत्रण ठेवतील. बरोबर. तर केवळ मी एक राष्ट्रप्रेम वगैरे म्हणून म्हणत नाही. तर संपूर्ण जगाच्या दृष्टीने 2 देशातल्या 8 कंपन्यांनी कंट्रोल ठेवणं हे खूप भयानक हं. धोकादायक आहे. म्हणून भारताने दुसरं एक केलं पाहिजे, की जे बाकीचे जे देश आहेत, दक्षिण आफ्रिका त्यांच्याशी माझी बोलणी चालू आहे. ब्राझील एक उदाहरण देतो, की ज्यांच्याकडे पण भविष्यामध्ये AIमध्ये पुढे येण्याची क्षमता आहे. अशा देशांबरोबर संवाद साधून संपूर्ण जगाच्या दृष्टीने सुरक्षित असे जे कायदे आहेत, असे जे विचार आहेत ते पुढे आणले पाहिजे. पण हे सर्व सरकारने करून शक्य होणार नाही. तर भारताने एक देश, एक समग्र देश, एक संपूर्ण देश आणि संसदेने पण बघितलं पाहिजे. आणि एक महत्त्वाचं शेवटचं, जगातल्या अनेक देशामध्ये संसदेवरती मागचे 2 वर्षे AIवरती खूप सखोल चर्चा चालू आहे. म्हणजे अगदी साऊथ आफ्रिकेत पण आहे, दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका तंत्रज्ञानाच्या दृष्टीने भारताच्या बरीच मागे आहे. पण संसदेत AIवरती खूप मोठी चर्चा चालू आहे. ब्राझीलमध्ये तर 3 वर्ष सतत चर्चा चालू आहे. आणि ब्राझीलने तर अनेक कायदे पण पास केलेले आहेत. म्हणजे मी अमेरिका, चीन वगैरे काही बद्दल म्हणतच नाही. भारताच्या संसदेत काहीच
चर्चा नाही, काहीच म्हणजे सखोल अभ्यासात्मक अशी चर्चा नाही. तर मला वाटते आपण संसदेने एक एखादी स्पेशलाइज्ड कमिटी म्हणा, अशी काहीतरी केली पाहिजे, की ज्यामुळे कमीत कमी लोकसभा, राज्यसभा मिळून 800च्या आसपास खासदार आहेत. त्यातले एक 40-50 खासदार सर्व पक्षाचे अ, काहीतरी ह्याच्यावरती खोल अभ्यास करतील आणि संसदेमध्ये विचार आणतील. आणि मी एकच विचार आणणं असं माझं काही म्हणणं नाहीये. पण सगळ्या दृष्टीने विचार जसं ब्राझीलच्या संसदेत चाललेलं आहे, कोरियाच्या संसदेत तर भयंकर वाद चालू आहेत ह्याच्याबद्दल. म्हणजे काय ते सगळे एकमत नाहीये, पण संसदेत कमीत कमी मोठ्या प्रमाणात विचार. तर आपल्याकडे पण लोकसभेत, राज्यसभेत चर्चा होण्यासाठी एखादी कमिटी करावी आणि संसदेत चर्चा सुरू केली पाहिजे. दुसरी गोष्ट आत्ताच 4 नोव्हेंबरचं जे धोरण अनाउन्स केलंय त्याप्रमाणे भारताने पहिल्यांदाच एक टेक्निकल कमिटी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग असतील. म्हणजे त्याचं प्रतिनिधित्व असेल. पण जे एक सायंटिफिक ॲडवायझर असतील ते त्याचे अध्यक्ष असतील. मला वाटतं ह्याच्या पुढे जाऊन राजकीय महत्त्व येण्यासाठी भारताने एक नॅशनल एआय काउन्सिल करून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ते केलं पाहिजे. म्हणजे कॉन्स्टिट्युशनली. तर कोणीही पंतप्रधान असेल तो त्या काळामध्ये, कारण मी पुढच्या अनेक वर्षांचं हे म्हणतोय, तर त्यांनी ते त्यांच्या अध्यक्षपदी केलं. केवळ टेक्निकल किंवा सायंटिफिक लेव्हलला, कारण तुम्हाला कळणारच नाही नाहीतर, की एक्झॅक्टली जर का ते फक्त टेक्निकल लेव्हल. तर असे म्हणजे राजकीयदृष्ट्या एक उच्च स्तर असं एआयचं काउन्सिल, संसदेमध्ये चर्चा, अशा अनेक गोष्टी भारताने करून एआयचा जो डिस्कोर्स आहे, तो वाढवला पाहिजे. आणि सर्वात शेवटी माझं अपील तुम्हाला म्हणजे मीडियाच्या लोकांना, की तुम्ही एआयमध्ये ChatGPT, Grok, DeepSeek समजू नका. जर जे सायंटिफिक एआय, नॅशनल सिक्युरिटी संबंधी एआय आहे, त्यासंबंधी अभ्यास करून त्यावरती पण मीडियामध्ये चर्चा घडवून आणणं हे केवळ सरकारचं काम नाही, हे तुमचं, माझं, आपलं सगळ्यांचं काम आहे. सर, खूप खूप आभार. आम्ही खात्री देतो की आम्ही याच्याबद्दल चर्चा करत राहू. पण तुम्ही एवढा वेळ दिलात आणि शक्यतो सामान्य माणसाच्या परिप्रेक्ष्याबाहेर असणाऱ्या एआयच्या गोष्टी समजावून सांगितल्यात. परत वेगळ्या विषयावर भेटू, पण आधी इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.